श्री गुरुदेव दत्त। आज आपण बघणार आहोत राशी चक्रातली तृतीय रास म्हणजे तिसरी रास मिथुन ही रास। या आधीच्या दोन राशी झालेल्या आहेत आपल्या, ती म्हणजे मेष रास आणि वृषभ रास। या दोन्ही राशींविषयी तुम्ही फार छान मला सहकार्य केले, कमेंट्स केलेले आहे, पर्सनली आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला YouTube वर दिसणार नाही, त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद। त्यासोबत सर्वांनी सबस्क्राइब केलं, बऱ्याच जणांनी सबस्क्राइब केलं, त्यासाठी सुद्धा धन्यवाद। तर आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीविषयी। मिथुन रास ही कशी आहे, काय आहे, तिचे आजारपण काय, तिने काय निर्मित करावं, व्यवसाय काय करावं, यासाठी आपण ही बघूयात। मिथुन रास ही वायू तत्वाची रास आहे, त्यासोबत ती द्विस्वभावी राशी आहे। मिथुन राशीचा स्वामी बुध हा ग्रह आहे। आता बुध आला, वायू तत्व आलं, द्विस्वभावी राशी आलं, म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी दोन। तर तुम्ही तिचं जे चिन्ह आहे ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हा चिन्ह दाखवण्यात आलेला आहे। कुठे दोन मुली दाखवल्या आहेत, कुठे दोन मुलं दाखवलेले आहेत, कुठे प्रत्येक गोष्ट ही दोन तऱ्हेने दाखवलेली आहे, म्हणजे दोन प्रकाराने दाखवलेली आहे। त्यामुळे ही तर तुम्हाला गोष्ट लक्षात आलेली की ह्या व्यक्ती, मिथुन राशीच्या व्यक्ती, त्यांच्यासोबत बुध आलाय, द्विस्वभाव आलाय, म्हणजे ही बरेचसे काम ही दोन वेळेस करते किंवा एक वेळेसच दोन कामं करेल, हेही शिकेल तेही शिकेल, व्यवसायही करेल आणि नोकरी देखील करेल, अशा प्रकारची ही मिथुन रास आहे। बरं, यांच्या ह्या द्विस्वभावामुळे आणि बुध हा ग्रह असल्यामुळे थोडेसे काही अडचणी पण होतात। त्या अडचणीमुळे स्वभावामधले काही गुण अवगुण पण होतात आणि काही गुण देखील होतात। मिथुन ही राशी आहे आणि बुध हा ग्रह आहे, त्यामुळे तो युवराज आहे। युवराजासारखे थोडेसे काही गोष्टी त्याच्या असतात की बालिशपणा हा त्याच्या अंगी असतो। मुळात हे तुम्ही बघा, मिथुन राशीवाले थोडेसे चंचल असतात, खूप बोलके असतात, खूप काही नॉलेज घेण्यासाठी तयार असतात। तर यांची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यांची बौद्धिक सौंदर्य आहे, तर ती प्रचिती येणारी आहे। त्यासोबत संवाद फेक ही पण खूप छान आहे। हे लोक प्रसन्न असतात, यांची बौद्धिक क्षमता ही खूप प्रसन्न असते, त्यांना बोललं की छान वाटतं। चिकित्सक पण तितक्याच मोठ्या प्रमाणात असतात हे व्यक्ती। ही व्यक्ती शिकण्याची इच्छा खूप तीव्र असते यांची आणि एकाच वेळेस भरपूर गोष्टी शिकत असतात। ते हे शिकता शिकता ते शिकतात, ते कर्तव्य हे करतात। याच्यामुळे काय होतं की यांचे बरेचसे काम हे अपूर्ण राहतात। तुम्ही बघा, ज्यांच्या घरामध्ये मिथुन राशीच्या व्यक्ती आहेत ते बघा तुम्ही की ते व्यक्ती एक काम करता करता ते काम पूर्ण होण्याच्या आधीच दुसरं काम हातात घेतात। त्यामुळे त्यांचं काय होतं की एकही काम पूर्णत्वास जात नाही। त्यामुळे ही एक गोष्ट त्यांची अवगुणामध्ये जाते की काम पूर्ण न करणं किंवा होत नाही, कारण ते स्थिर राहू शकत नाही त्या गोष्टींमध्ये किंवा त्या एका याच्यामध्ये की चला 2-2, 3-3 तास किंवा 2-2, 3-3 वर्ष एका कामामध्ये अडकून पडतील। तर ते ज्यावेळेस ते असे अडकून पडतात त्यावेळेस थोडे ते डिस्टर्ब होऊन जातात। हा झाला त्यांचा एक अवगुण। तर या मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये थोडा गंभीरतेचा अभाव दिसतो, अस्थिर दिसतात ते, त्यानंतर पोरकटपणाची थोडी त्यांच्या याला एक झळाकी म्हणा किंवा काहीतरी असा शब्द की तो त्यांना लागतो, थोडा पोरकटपणा, कारण हास्य विनोद करणं असतं। स्मरणशक्ती ह्या लोकांची फार छान असते, तुम्ही कधीही बोला, यांची स्मरणशक्ती उत्तम असते। त्यानंतर समय सूचकता, तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी बोलता तर ते वेगळ्या प्रकारे बोलतात, कारण एकदम असलेली सिच्युएशन किंवा आता तुमच्या घरात जरी नाराजगी असली तरी ती व्यक्ती आल्यानंतर ती ओळखून घेते की काहीतरी वेगळं आहे। मग त्यांच्या स्मरणशक्तीनुसार किंवा त्यांच्या नॉलेज त्यांच्या ज्ञानानुसार ते एकदम वातावरण बदलून टाकतात आणि वक्तृत्व शैली त्यांची फार उत्तम असते। तर हे लोक जे असतात, घरातलं वातावरण असो, बाहेरचं वातावरण असो, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमुळे खूप चेंजेस करतात। आता ह्या व्यक्तींचा जो ह्या मिथुन राशीचा जो अंमल असतो तो खांदे, तुमचे बोट, त्यानंतर तुमचे बाहू, यावर त्याचा परिणाम असतो। ही वायू तत्वाची रास असते, त्यामुळे ती मज्जातंतू किंवा
तुमचे कान यावर त्याचा अंमल असतो. आणि ह्या लोकांना आजार सुद्धा तशाच प्रकारचे होतात, कारण वायू तत्व आहे, बुध आहे, त्यामुळे त्यांना सर्दी, पडसे अशासारखे विकार होऊ शकतात. अंगाला मुंग्या येणं, त्यानंतर अल्सर होणं, मूळव्याध होणं यासारखे आजार असतात. त्यासोबत ही वायू तत्व आहे, बुध आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकताय, द्विस्वभाव आहे. पण याच्यामध्ये काय होतं की त्यांना बाहेरची जी एलर्जी असते ती होते, पटकन स्किनचे प्रॉब्लेम्स येतात. वातावरण जरी तुमचं बदललं तरी पण हे थोडे आजारी पडतात, यांना लगेच त्याचा इफेक्ट होतो. आता ह्या व्यक्तीने म्हणजे मिथुन राशीवाल्यांनी काय घरी बसून व्यवसाय करू शकतात, कारण प्रत्येक जण जी स्त्री असते तर ती बाहेर जाऊ शकत नाही, तर निर्मिती काय करू शकतात, तर ह्या लोकांचे उत्तम लेखन करू शकतात, हस्तलिखित फार छान करू शकतात, हे लेखन करू शकतात. त्यानंतर तुम्ही जे निवडणुका येतात त्यावेळेस तुमच्या नॉलेजचा खूप छान उपयोग करू शकता. तुम्ही बोलण्यातून आणि तुम्ही लिखाणातून तुम्ही तुमची त्यावेळेस उत्तम शैली वापरू शकता. त्यानंतर बुध हा ग्रह असल्यामुळे तिथे तुम्ही निसर्गाशी निर्मित, वनस्पतीशी निर्मित काहीतरी घरी, जसं नर्सरी तुम्ही तयार करू शकता, नर्सरीतून तुम्ही रोपे वाटप करू शकता. त्यामुळे तुम्ही तुमचा ग्रह खूप छान वापरू शकता, त्यात तुमचं बोलणं पण होईल. बुध हा ग्रहाचा जो रंग आहे तो हिरवा कलर आहे, तो पण वापरण्यात येईल, तो उत्तमरित्या हे पण होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करू शकता, तर बोलण्याची यांना फार आवड असते, नॉलेज आहे त्याच्यामुळे बोलूही शकतात हे छान. तर तुम्ही फिरते विक्रेते होऊ शकतात, तुम्ही ब्रोकर्स होऊ शकतात. सोबत नॉलेज, बुद्धिप्रधान ही रास आहे, तर ह्या राशीनुसार तुम्ही शिक्षक देखील होऊ शकतात. त्यानंतर तुम्ही गाईड, जे आपल्या ऐतिहासिक स्थळं असतात तिथले जे गाईड्स असतात की तशा प्रकारचं पण तुम्ही उत्तमरित्या तुमच्या राशीचा आणि तुमच्या नॉलेजचा उपयोग करू शकतात. भाषा तज्ञ, स्टेशनरी अशा व्यवसायामध्ये तुम्ही या, खूप छान तुमची प्रगती होईल. तुमचं कुठेही भाषा शैलीचा वापर होईल, त्यानंतर तुमच्या नॉलेजचा वापर होईल, त्यासोबत तुमच्या ग्रहांचा वापर होईल, तुमच्या राशींचा वापर होईल. त्यामुळे तुम्हाला जीवन जगण्यासाठी खूप सोयीस्कर होईल. कुठेही तुम्हाला मन मारून जगणं जे असतं अशा गोष्टी होणार नाही तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये वापरल्यानंतर. आता ह्या लोकांना काय आवडतं, तर ह्या लोकांना फिरणं फार आवडतं. यांनी टेकड्यांवर जावं, त्यानंतर त्यांनी छान प्रकारे हवेच्या ठिकाणी फिरायला जावं. अशा ठिकाणी गेल्यानंतर ह्या व्यक्ती, मिथुन राशीच्या व्यक्ती खूप उल्हास, वायू तत्व, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आहे, मजेशीर आहे. आणि ह्या मिथुन राशीच्या व्यक्ती सुद्धा खूप छान आणि मजेशीर असतात. कसा वाटला आमचा हा व्हिडिओ नक्कीच सांगा. त्यासोबत लाईक, शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन देखील क्लिक करा, जेणेकरून आमचा व्हिडिओ युट्यूबला अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटेल. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्कीच करा, जेणेकरून आम्हाला हुरूप येईल, आम्हालाही छान वाटेल आणखी नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी. आणि नक्कीच आलेला प्रत्येक व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा. धन्यवाद.